चिंचवडमध्ये बीएसएनएलच्या डकमध्ये 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। वर्षभरानंतर पुन्हा बीएसएनएलच्या डकमध्ये कामगारांचा मृत्यू झालाय। वर्षभरापूर्वी याच डकमध्ये 3 कामगारांचा मृत्यू झाला होता। ऑक्सिजनची कमतरता किंवा विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पिंपरी चिंचवडमधील निगडी प्राधिकरण भागात याच बीएसएनएलच्या डक्टमध्ये जे आहे ते वायर इन्स्पेक्शनचं काम सुरू असताना 2 तरुणांचा जो आहे तो गुदमरून या ठिकाणी मृत्यू झाला। आपण पाहिलं तर वर्षभरापूर्वी या ठिकाणी 3 जणांचा मृत्यू याच डक्टमध्ये जो आहे तो या ठिकाणी झाला होता। ऑक्सिजनची कमतरता असेल, त्याचप्रमाणे कुठला तरी विषारी वायू जो आहे तो इतके दिवस बंद असलेल्या या डक्टमध्ये निर्माण झाला असेल, म्हणून या दोघांचा मृत्यू झाले असल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो निगडी पोलिसांनी या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। आपण मागील वेळेस 3 जणांचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झाला असताना किरकोळ असा निगडी पोलीस ठाण्यात या संबंधित ठेकेदाराविरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर अशाच पद्धतीने 2 तरुणांचा मृत्यू जो आहे तो बीएसएनएलच्या निष्काळजीपणामुळे गेलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळालेला आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।